बेटा। अण्णा, हे बघा, आईनं घरातल्या जेवणाचा डबा पाठवून दिलाय। तुम्ही कालपासून काही खाल्लं नाही ना, जेवून घ्या हा। आणि या गोळ्या जेवण झाले की खावा हा। शोभू, एक बोलू? बोला की अण्णा। त्या श्रावणीचा नाद कायमचा सोडून दे बाबा। ती मुलगी मनानं चांगली आहे रे, पर मिनिस्टर साहेबांची पोरगी येते आणि आपण असे गरीब साधी माणसं, आपण आपल्या मर्यादा समजून वागलं पाहिजे। अण्णा, त्याविषयी आपण नंतर बोलूयात, तुम्ही आधी जेवून घ्या। नाही, आज मला बोलू दे। आज अडवूच नका, मला बोलू दे बाबा। बघितलंस ना तुझ्या या प्रेमापायी काय झालंय। पण रस्त्यावर आलो, आपलं कुटुंब रस्त्यावर आलं, घर गेलं, तुझी हक्काची नोकरी गेली, इतकी वर्ष कमावलेला विश्वास गेला, हे समजा नाही बघवत आता। तुम्ही या सगळ्या गोष्टी मनाला लावून घेऊ नका सर। मी तुम्हाला आज शब्द देतो, मी त्या प्रेमाच्या वाट्याला नाही जाणार। त्या सगळ्याच्या आधी मला माझं कुटुंब आहे। आणि अण्णा, मी तुम्हाला भेटायची परवानगी घेऊन आलोय। हे जे वकील आहेत ना, हे आपल्याला या संकटातनं बाहेर काढणार आहेत। अण्णा, त्यासनी आपली बाजू पटली आहे, तुम्ही निर्दोष आहात हे त्यासनी पटलंय। तुम्ही बघा, तुम्हाला सन्मानानं कसं मी बाहेर काढतो ते। हो दौलतराव, तुम्ही अजिबात काळजी करू नका। तुम्ही आधी जेवून घ्या, आपण या संदर्भात नंतर बोलूया। अण्णा, चला खाऊन घ्या तुम्ही। हे आहे ना, सगळं नीट होतं। खाऊन घ्या। देवा, आयुष्यभर ज्या माणसानं कष्टाची भाकर खाल्ली, कुणाच्या पैशा अडक्याला हात नाही लावला, त्याच माणसावरती चोरीचा आळा आला। काय गुन्हा होता त्याचा? काय गुन्हा होता? तुला माहिती आहे ना माझं तुझ्यावर किती प्रेम आहे। मग आता नको ना कसला विचार करू, हे ना जवळ। एका बाजूला अण्णा जेलमध्ये आणि दुसऱ्या बाजूला माझंही असं झालं। जर घरात हे सगळं कळलं तर माझ्यामुळे अजून एक नवीन वादळ येईल।